आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। एकाच दिवसात 12 वर्षातली सगळ्यात मोठी घसरण नोंदवली आहे। याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसण्याची शक्यता आहे। भारतीय बाजारात मोठी कपात अपेक्षित आहे। संपूर्ण देशभरातील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता धक्कादायक बातमी समोर आली। बघा, काही ठिकाणी आता आनंदाची देखील बातमी आहे आणि या ठिकाणी काही असे ग्राहक आहे ज्यांना धक्का सुद्धा बसलेला आहे। आता याचं कारण देखील सांगण्यामध्ये येत आहे। बघा, अचानक सोन्यामध्ये प्रचंड अशी घसरण आज झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। बघा, सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे। सोने आणि चांदीच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती। ग्राहकांना वाटत होतं की सोन्याचे भाव दिवसेंदिवस वर सरकत आहे, परंतु बघा, आजचा जो काय निकाल लागला आहे आणि जी भारत देशामध्ये उलाढाल झाली आहे ते ऐकून तुम्ही आता थक्कच होऊन जाणार आहे। ज्यांनी गेल्या काही दिवसामध्ये सोनं खरेदी केलं त्यांच्यासाठी ही बातमी आता धक्कादायक आहे, कारण सोन्यामध्ये प्रचंड घसरण आज पाहायला मिळत आहे। आता ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी ही देखील आहे, ज्यांनी सोनं खरेदी केलं नाही त्यांच्यासाठी सोनं आता स्वस्त झालं आहे। त्यांना कमी भावामध्ये कमी दरामध्ये आता सोने खरेदी येत आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, सोने आता तुम्हाला मिळत आहे तेही अगदी कमी दरामध्ये। आणि ज्यांनी सोनं खरेदी केलं त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी आता ही म्हणावी लागेल। तर मग आज नेमकं 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे, 18 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे आणि 22 कॅरेट सोन्याचं रेट काय आहे हे जाणून घेणं प्रत्येक ग्राहकासाठी आता महत्त्वाचं आहे। बघा, सोने आणि चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण नोंदवण्यामध्ये आली असून यामुळे खरेदीदारांच्या चेहऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण सध्या दिसून येत आहे। सध्या देशामध्ये लगनसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याचे दर महत्त्वाचे ठरतात, परंतु आता किमती कमी झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा आता मिळू लागला। आता बघा, नेमकं झालेलं तरी काय आहे, सोन्यामध्ये इतकी प्रचंड घसरण नेमकं कशामुळे झाली हे देखील जाणून घेणं आता महत्त्वाचं आहे। तर मग बघा, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये झालेली घट आणि जागतिक आर्थिक घडामोडींमुळे भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव कमी झाले आहे। व्यापाऱ्यांच्या मते मागणीतील घट आणि गुंतवणूकदारांनी नफा वसुलीसाठी विक्री सुरू केल्यामुळे भावावर दबाव निर्माण झाला होता। या घसरणीमुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे। बघा, जो काय सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी लक्षात ठेवा, अजून पण या ठिकाणी देशाबाहेर युद्ध सुरू आहे। या युद्धामुळे नेमकं असा प्रकार घडला आहे, जो काय बाहेर देशामध्ये आहे त्यांना या ठिकाणी बारूद साठा कमी पडला, त्यामुळे त्यांनी सोनं विक्रीला काढलं आहे। त्यामुळे आता सोन्याचे दर अचानक खाली घसरले आहे। त्यामुळे आता ग्राहकांना चांगला दिलासा मिळाला आहे। जर तुम्ही लगनसराईच्या काळासाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच म्हणावी लागेल। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सध्या बाजारामध्ये सोन्याच्या शुद्धतेबाबत बघा नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे। बघा, ग्राहकांना खात्रीशीर सोने मिळत आहे। बघा, हॉलमार्कच्या सोन्याची खरेदी करणे आता अत्यंत सोपे झाले आहे। किमती कमी झाल्यामुळे आता उच्च दर्जाचे सोने खरेदी करणे ग्राहकांच्या खिशाला पळवणारे ठरेल आणि फसवणुकीची शक्यताही कमी होईल। या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी अनेक ग्राहक सध्या सराफा बाजारामध्ये सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे। आज सकाळीच नेमका असा काहीतरी प्रकार घडला की सराफा बाजारामध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी आता सध्या पाहायला मिळत आहे। सोन्याच्या आणि दागिन्यांच्या घडवणुकीच्या शुल्कात व्यापाऱ्यांनी काही प्रमाणामध्ये सवलत द्यायला देखील सुरुवात केली आहे। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ज्वेलर्सकडून विविध सवलतीच्या योजना राबविल्या जात आहे। किमती कमी झाल्यामुळे आता ग्राहकांनी सोन्यात गुंतवणूक करायला किंवा दागिन्यांची खरेदी करायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी वर्दळ पाहायला आज मिळत आहे। तुम्हाला माहीत आहे, काही महिन्यांपूर्वीच मोदी साहेबांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं होतं सोनं अजिबात खरेदी करू नका। बघा, त्यामुळे आता सोन्यामध्ये मोठे घसरण पाहायला मिळाली आहे। गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार जर केला तर लक्षामध्ये ठेवा,
तुम्ही जर आता सोनं खरेदी करीत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. परंतु आता नेमकं काय करायचं, सोनं खरेदी करायचं की नाही करायचं की अजून थोडंसं थांबायचं, हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आता बघा, गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची वेळ आहे. जेव्हा सोने आणि चांदीचे दर कमी होत असतात तेव्हा सोने खरेदी करणे दीर्घकालीन फायद्याचे ठरते. आर्थिक तज्ज्ञांचे मत काय आहे? बाजारपेठेमधील हा चढ उतार तात्पुरता असू शकतो. त्यामुळे ज्यांना लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याची गरज आहे त्यांनी या घसरणीचा भरपूर फायदा घ्यावा. परंतु लक्षामध्ये ठेवा, हे दर या ठिकाणी मिनिटाला बदलत आहे. म्हणजे की लक्षामध्ये ठेवा, प्रत्येक अर्ध्या तासाला किंवा 1 तासाला सोन्याचे दर सकाळपासून कमी जास्त होत आहे. परंतु सोन्यामध्ये आजची सर्वात मोठी घसरण ही मानली जात आहे. बँका आणि वित्तीय संस्थांकडून देण्यात येणाऱ्या सोन्याच्या दरातही आता घट झाली आहे. अनेक लोक आता सोन्याचे नाणे किंवा बिस्किटे खरेदी करण्यास संपत्ती देत आहे. ज्वेलरीच्या तुलनेत गुंतवणूक ग्रेड सोन्यावर मिळणारा बघा, लक्षामध्ये ठेवा, आता हा परतावा अधिक असल्याने अनेक नागरिक या पर्यायाकडे वळत आहे आणि सुरक्षित गुंतवणुकीला अधिक महत्त्व देत आहे. बघा, या ठिकाणी सोन्यामध्ये ही घसरण पाहून भरपूर असे गुंतवणूकदार आहे, ग्राहक आहे, जे या ठिकाणी त्यांच्या वस्तू विकून सोनं खरेदी करू लागले. कारण की सोन्यामधील घसरण ही अतिशय महत्त्वाची आहे आणि चांगला दिलासा देणारी ही घसरण आहे. तर मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच पडला असेल, सोन्यामध्ये नेमकं घसरण किती झाली? आता 18 कॅरेटचे भाव नेमकं काय आहे, 22 कॅरेट सोन्याचे भाव नेमकं काय आहे आणि 24 कॅरेट सोन्याचं रेट नेमकं काय आहे, हे जाणून घेणं आता प्रत्येक ग्राहकासाठी महत्त्वाचं आहे. तर मग आता लक्ष देऊन बघा ग्राहकांनो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा सोन्या आणि चांदीचे भाव योगाने अपडेट होताना दिसत आहे. ग्राहक आता घरबसल्या दर तपासू आणि खरेदी करण्याचा निर्णय घेत आहे. डिजिटल गोल्डमधील गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा ही घसरण फायदेशीर ठरत आहे. ऑनलाईन पेमेंटवर मिळणारे विविध कॅशबॅक आणि सवलतींचाही लाभ ग्राहक घेऊन आपली मोठी बचत सध्या करताना दिसत आहे. तर मग सोन्याचं रेट नेमकं काय आहे हे जाणून घेणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मग आता लक्षपूर्वक बघत चला ग्राहकांनो, आता या घसरणीनंतर बाजारामध्ये सोन्याचे दर नेमकं काय आहे हे सविस्तर जाणून घ्या. यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा बघा 1,56,000 रुपये इतका नोंदवण्यामध्ये येत आहे. अत्यंत शुद्ध सोनं हे या ठिकाणी मानलं जात आहे. सोने आता गुंतवणुकीसाठी ग्राहकांची पहिली संपत्ती ठरत आहे. गुंतवणूकदार आणि बघा सामान्य ग्राहक शुद्धतेच्या दृष्टीने 24 कॅरेट सोन्याला सर्वाधिक संपत्ती देत आहे. या किमतीमध्ये त्यांना मोठा आर्थिक लाभ या ठिकाणी मिळत आहे. लक्षामध्ये ठेवा, 24 कॅरेटचा हे रेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे. आणि बघा, सराफा बाजारामध्ये ही घसरण अतिशय महत्त्वाची ठरत आहे. दागिन्यांच्या खरेदीसाठी अधिक मागणी असलेल्या 22 कॅरेट सोन्याचा दर आता 1,42,000 रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. मध्यमवर्गीय ग्राहकांना दागिन्यांसाठी हा दर अत्यंत दिलासादायक वाटत असून दागिन्यांच्या खरेदीवर त्यांना आता मोठी बचत करायला मदत होत आहे. बघा, अनेक गृहिणी आणि वधू वरांसाठी सोन्याचे दागिने घडविण्यासाठी ही एक सुवर्ण संधी असून दुकानांमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये बुकिंग सुरू झाली आहे. जर तुम्ही लगनसराईच्या काळासाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. बघा, तुम्हाला या ठिकाणी नक्कीच अंदाज लावता येईल की सोनं खरेदी केल्यावर तुमचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे. आता बघा, यासोबत 18 कॅरेट सोन्याचा दर नेमका काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आल्यानुसार आणि या ठिकाणी सोनारांचं मत तरी काय आहे ते देखील जाणून घ्या. बघा, 18 कॅरेट सोन्याचा दर 1,37,000 रुपये प्रति तोळा झाला आहे. तसेच 14 कॅरेट सोन्याचा दर 1,03,000 रुपये प्रति तोळा इतका नोंदवण्यामध्ये आला. दागिन्यांच्या वजनानुसार आणि कॅरेटनुसार सोन्याचे हे दर ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवडण्याची संधी आता मिळत आहे. ज्यामुळे लगनसराईच्या खरेदी प्रक्रियेत अधिक सुलभता आणि स्पष्टता दिसून येणार आहे.
तर मग आता चांदीचा दर नेमकं काय आहे हे देखील जाणून घेणं ग्राहकांना अतिशय गरजेचं आहे. बघा, चांदीच्या दराबाबत जर काय बोलायचे झाले तर सध्या बाजारामध्ये प्रति किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे. औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी चांदीची मागणी मोठी असून या घसरणीचा फायदा घेण्यासाठी ग्राहक आता चांदीचे दागिने आणि भांडी खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहे. तर मग ही चांदीची घसरण तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल. तर मग बघा, 92,000 रुपयेपासून चांदीचा भाव नेमकं पुढं सरकणार की खाली येणार हे देखील जाणून घेणं आता प्रत्येक ग्राहकासाठी महत्त्वाचं आहे. सोनारांनी लावलेला हा अंदाज तो देखील जाणून घेणं प्रत्येक ग्राहकासाठी महत्त्वाचं आहे. बघा, या घसरणीचा फायदा घेण्यासाठी ग्राहक आता चांदीचे दागिने आणि भांडी या ठिकाणी तयार करीत आहे. त्यानंतर बघा, चांगला दिलासा मिळत आहे. चांदीतील ही मोठी घसरण लगनसराईतील खर्चाला खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरत आहे. आगामी सणासुदीच्या काळामध्ये सोन्याचे भाव पुन्हा वाढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तविण्यामध्ये येत आहे. त्यामुळे सणाच्या तोंडावर होणारी गर्दी आणि वाढणारे भाव टाळण्यासाठी आतापासूनच खरेदी करणे शहाणेपणा ठरवू शकतो. तर ग्राहकांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जर तुम्ही आतापासूनच सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी म्हणावी लागेल. भाव वाढ आणि भाव घसरणीचा हा खेळ नियमित सुरू असतो, परंतु सध्याची घसरण ग्राहकांसाठी खऱ्या अर्थाने बघा सुखावह आणि फायदेशीर या ठिकाणी ठरू शकते. कारण की सोन्यामध्ये अति प्रचंड घसरण आता आपल्याला आज पाहायला मिळत आहे. बघा, सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांचा कल आता पुन्हा एकदा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळला आहे. मागील काही महिन्यामध्ये बघा या ठिकाणी महागाईमुळे सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवणाऱ्या ग्राहकांनी आता मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू केले आहे. दर घसरल्यामुळे बाजारात खरेदीचा ओघ वाढला असून दुकानांमध्ये मालाची उपलब्धता वाढता आली आहे. बघा, जेणेकरून ग्राहकांना वेळेवर सोने मिळू शकेल. आता बघा, स्वतः या ठिकाणी सराफा बाजारामधील जो काय या ठिकाणी सोनार आहे यांनी सुद्धा आता या ठिकाणी सोनं खरेदी करायला सुरुवात केली आहे. कारण की जास्त प्रमाणामध्ये व्यक्ती आता मोठी गुंतवणूक सोन्यामध्ये करीत आहे. आता मग नेमकं काय करायचं, तुम्हाला सोनं खरेदी करायचं की नाही करायचं हे सुद्धा जाणून घेणं आता महत्त्वाचं आहे. बघा, एकंदरीत सोने चांदीतील ही घसरण सर्वसामान्य ग्राहकांसाठी नक्कीच या ठिकाणी फायदेशीर आणि लाभदायक आहे. बाजारामधील परिस्थिती पाहून आणि अधिकृत दरांचा अंदाज घेऊन ग्राहकांनी खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. कारण की बघा, प्रत्येक तासाला दर हे वेगवेगळे बदलत असतात. बघा, जर या ठिकाणी तुम्ही सोनं खरेदी करण्याचा जर विचार करत असाल, बघा जर तुमच्याकडे पैशांची उपलब्धता असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी आता जर सोनं खरेदी केलं तर तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. हा फक्त अंदाज लावला जात आहे, परंतु जर काय तुम्हाला खऱ्या अर्थाने सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही स्पष्टपणे विचार करून सोनं खरेदी करा. कारण की हे सोनं हमखास खाली आणि वर या ठिकाणी घसरत असते. तर सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही होती दिलासादायक बातमी. आणि जर काय अशाच प्रकारे नवनवीन सोन्याच्या बाबतीत तुम्हाला अपडेट पुढे देखील बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.